मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, की पुण्यात नुकतीच एक दुर्मिळातील दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया करण्यात आली. कारण आजारसुद्धा दुर्मिळातील दुर्मिळ होता. काय होता आजार? तर नॅसोलाक्रायमल ॲपॅरॅचस नावाचा कॅन्सर एका 50 वर्षीय गृहस्थाला झालेला डॉक्टरांना दिसून आला होता. आणि ही शस्त्रक्रिया ही नाक आणि डोळा या दरम्यान करायची होती. आता ह्या आजारामध्ये प्रामुख्याने काय होतं, आपली जी आपले जे डोळे आणि नाक या दरम्यान जी एक अश्रू वाहून नेणारी यंत्रणा असते, ज्याला आपण साध्या भाषेत ड्रेनेज लाईन असं म्हणतो. अश्रू म्हणजे पाणी आणि ते डोळा आणि नाक ह्या दरम्यान वाहून नेणारी जी यंत्रणा असते, त्या यंत्रणेमध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला. म्हणजे कॅन्सरची सुरुवातीला प्राथमिक लक्षणं दिसून आली होती आणि नंतर तो फैलावला होता. आता जेव्हा डॉक्टरांना ह्याबाबत संपर्क करून माहिती घेतली, तेव्हा डॉक्टरांनी असं सांगितलं, की ह्या रुग्णाला सुरुवातीला डाव्या डोळ्यातून सातत्याने पाणी येण्याचा, म्हणजे सारखं डोळ्यातून अश्रू येत आहेत किंवा डोळ्यातून पाणी गळतंय अशा पद्धतीचा एक अडचण होती. असं त्यांचं म्हणणं होतं डॉक्टरला, की माझ्या डोळ्यातून सारखं पाणी येतं आणि माझ्या डाव्या डोळ्याच्या कोपऱ्यातल्या भागात स्वेलिंग झालेलं आहे, सूज येत आहे तिथे. आणि डॉक्टरांना वाटलं हा नेहमीचा डोळ्यांचा काही आजाराचा किंवा दुखण्याचा प्रकार असावा, म्हणून त्यांनी काही जुजबी औषधं दिली आणि त्याच्यानंतर त्या त्या पेशंट किंवा ते जे रुग्ण होते, त्यांना केमो रॅडिएशनसुद्धा त्याची एक सर्जरी करण्यात आली. म्हणजे त्यांना कॅन्सर डिटेक्ट होण्याच्या आधीसुद्धा ही सर्जरी करण्यात आली होती. म्हणजे डॉक्टरांनी असं म्हणले, की ही हॅड अंडरगॉन अ फेल्ड टियर डक्ट ड्रेनेज सर्जरी अँड केमो रॅडिएशन एल्सवेअर बिफोर बीइंग डायग्नोज्ड विथ कॅन्सर ऑफ द टियर डक्ट. म्हणजे टियर डक्टचा कॅन्सर डिटेक्ट होण्याच्या आधी त्यांच्यावर केमो रॅडिएशनची एक सर्जरी, एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि ती अयशस्वी ठरलेली होती. आणि त्याच्यानंतर हा जो आजार आहे किंवा कॅन्सर आहे, तो जास्त वेगाने फैलावायला लागला आणि 3 महिन्यानंतर त्याने मोठं असं थोडंसं अक्राळ रूप धारण केलं असं म्हणायला गेलं तरी काही हरकत नाही. आणि कॅन्सर त्या नाक, डोळा ह्या पट्टीमध्ये जेव्हा पसरत होता, हा दुर्मिळातला दुर्मिळ कॅन्सर आहे, ज्याला आपण क्रायमल ॲपरेचर्स नावाचा कॅन्सर असं म्हणतो. आणि हा पसरल्यानंतर रुग्णाने पुण्यातील अपोलो रुग्णालयात धाव घेतली होती आणि डॉक्टरांना तपासणी केल्यात असं लक्षात आलं, की हा आता दुसऱ्या टप्प्यातला ट्यूमर निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यातलं जे नॅसल सेप्टम आहे, म्हणजे ही जी डोळा आणि नाकादरम्यानची जी यंत्रणा आहे सेप्टम, त्याच्यामध्ये हा सगळा कॅन्सर पसरल्यामुळं केस खूप गुंतागुंतीची, म्हणजे हे जे प्रकरण आहे ते खूप गुंतागुंतीचं झालं होतं. आता या क्षेत्रातल्या ज्या तज्ज्ञ आहेत, त्या रुग्णालयाच्या डॉक्टर विदिता पोवळे, त्या सिनियर कन्सल्टंट आहे आणि हेड आहेत त्या, म्हणजे विभाग प्रमुख आहेत. अ, अ, मान म्हणजे मानेच्या आजाराशी संबंधित शस्त्रक्रिया आणि त्या ऑन्कोलॉजिस्ट आहेत, अँकॉलॉजिस्ट किंवा ऑन्कोलॉजिस्ट, ते अपोलो हॉस्पिटल येथे काम करतात. तर त्यांनी सांगितलं, की हे अत्यंत दुर्मिळातली दुर्मिळ अशी ही शस्त्रक्रिया, अशा पद्धतीचा हा कॅन्सर दुर्मिळातील दुर्मिळ आहे आणि हा आजार
त्यांच्या डोळा आणि नाक या दरम्यानच्या भागात पसरत चालल्यामुळे आणि वेगाने पसरत चालल्यामुळे त्याच्यामध्ये डोळ्याच्या भागाशी त्या नाकातल्या त्या भागांचा संबंध येत असल्यामुळे आणि कॅन्सर तिथपर्यंत पोचल्यामुळे अत्यंत जोखमीची, दुर्मिळ आणि अत्यंत काळजीपूर्वक करावी लागेल अशी शस्त्रक्रिया होती. कारण शस्त्रक्रियेत छोटं जरी काही अडचण आली असती तरी डाव्या डोळ्याची दृष्टी जाण्याचा संभव होता. त्यामुळे या शस्त्रक्रियेमध्ये विविध इतर वैद्यकीय शाखांमधील तज्ज्ञांना बोलवण्यात आलं आणि डॉक्टर विदिता पोवळे यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली 8 तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली किंवा झाली. 8 तास लागले त्या शस्त्रक्रिया करायला आणि तो ट्यूमर हा डोळ्याच्या जवळ असूनसुद्धा तो यशस्वीपणे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश मिळालं आणि हे जे सगळे शस्त्रक्रियेचे तज्ज्ञ लोक होते त्यांनी तो सगळा ट्यूमर तिथून हळूहळू 8 तासाच्या सर्जरीमध्ये बाहेर काढला आणि त्या व्यक्तीच्या डाव्या डोळ्यांची दृष्टी अबाधित राखली. त्या दृष्टीला म्हणजे डाव्या डोळ्यांनी हे जग दिसण्याला कुठल्याही प्रकारची बाधा आली नाही. अशा प्रकारचं निष्णात काम डॉक्टर विदिता पोवळे आणि त्यांच्या चमूने, इतर ते डॉक्टर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते, त्या सगळ्यांनी हे सगळं काम केलं आणि ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आणि त्यानंतर ह्या 50 वर्षाच्या पुरुष रुग्णाला 1 आठवड्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्यांचा डावा डोळा हा अत्यंत व्यवस्थितपणे, नियमितपणे छान काम करत आहे आणि त्यांना ही जी सारखी डोळ्यातून आसवं गळायची किंवा डाव्या डोळ्याच्या या कोपऱ्यातल्या भागात सूज येण्याचा सगळी जी अडचण होती ती नाहीशी झाली. त्यामुळे ही जी शस्त्रक्रिया आहे त्या शस्त्रक्रियेला रेअर टिअर डक्ट कॅन्सर सर्जरी असं म्हणतात. म्हणजे टिअर म्हणजे अश्रू आणि त्याला वाहून येणारा नाकातून त्या नाक ते डोळा याला दरम्यानचं जो डक्ट आहे अश्रून तिथपर्यंत पोहोचवणारा, त्याच्यामधल्या कॅन्सर नष्ट करण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. आणि ह्या डॉक्टर विदिता पोवळे आणि त्यांच्या समूहाचं अभिनंदन करूया, शुभेच्छा देऊया त्यांना. अशाच प्रकारचं त्यांनी रुग्णसेवेचं काम यापुढेही चालू ठेवावं आणि ह्या 50 वर्षीय पुरुष रुग्णालासुद्धा शुभेच्छा देऊया की ते साक्षात कॅन्सरसारख्या मृत्यूच्या दाढेतून परत आले आणि त्यांची डाव्या डोळ्याची दृष्टीसुद्धा वाचली. तर असा हा वेगळा व्हिडिओ, तुम्हाला वेगळा विषय व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ, रील्स मी घेऊन येत असतो. माझे रील लाईक आणि शेअर करा, मला फॉलो करा, माझे व्हिडिओ पाहत जा, ते लाईक आणि शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अनवट वाटेवर मी चाललो आहे, तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही मला जोडलेले राहा. वाटेवरचे प्रवासी, वाटसरू, वारकरी व्हा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.